मॉर्निंग सर्वांचं पांडेज ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मस्त वातावरण झालं आहे. दाखवतो तुम्हाला काय काय झाडी वगैरे लावली, सर्व काय काय लावलं आहे ते बघू. हे मस्त कोथिंबीर आली इथं. जे पावसात आईने कोथिंबीर टाकलेली ती कोथिंबीर आहे. इथं पुन्हा कोथिंबीर टाकली, म्हणजे ती कोथिंबीर संपली का मग इकडं ही काम होईल. इथं पपईचं झाड होतं ते तोडून टाकले, कारण त्याला काही नव्हतं. हे गवतीच्या मोन्या, मस्त गवतीच्या खातोय. काय मोन्या, मोन्याचं पोट दुखत असलं का मोन्या गवतीच्या खातो मस्त. इथं टाकले मिरच्यांचं रोप आहे. इकडं वांग्याचं रोप पण टाकलेलं होतं, पण मग त्याचं फक्त एकच बीज दिसलंय उतरलेलं, बाकीचे नाही आलं. दुसरं पुन्हा टाकून दिलं आहे. इकडं पण मिरचीचं रोप टाकलंय. इथं गवार लावली. इकडं ही भेंडी, पण मग पाऊस अजून एवढा खास झाला नाही ना, कारण ते आता पाऊस झाला आहे म्हणून थोडंसं हिरवं. नंतर जर ऊन पडलं तर पाणी कुठून द्यायचं त्याला. बोरवेलला अजून चांगलं खास पाणी उतरलेलं नाही आहे. मग मम्मीनं थोडासा पाऊस झाला त्यावेळेस गवार आणि भेंडी लावून दिली. इकडं थोडेसे कांदे पण लावले. कांद्याची भाजी होईल घरगुती करायसाठी. ते तिकडं कारल्याचा वेल, ॲलोवेरा. मोना कुठं फिरतोय तू? मोना बी मस्त फिरतोय याच्यामध्ये, मजा घेतोय तो पण. झाडं मस्त झालेली आता. जांभूची झाडं, सीताफळाची झाडं. इथलं उन्हाळ्यामध्ये खूप सुकली होती झाडं, आता मस्त पाऊस झाल्यापासून चांगली झाली हिरवं. आणि इथे नागलीचं रोप टाकलेलं आहे. ते किती थोडासा पाऊस झाला ना तर मस्त झाला हिरवगार, वाढ पण झाली त्याची चांगली. लिंबोणीचं झाड पण आता मस्त होईल, त्याला फुलं लागले. लिंब पण मोठी मोठी होती. कढीपत्ता तर उन्हाळ्यात खूप सुकला होता, पानं नव्हती राहिली. आता मस्त झाला हिरवा पाऊस झाल्यापासून. सर्वच झाडं, प्राजक्ताची झाड पण वाढले. चिकूचं झाड तर होतंच उन्हाळ्यामध्ये पण हिरवं, त्याला नव्हतं काही सुकू आलं. पण ही बाकीची झाडं सर्व सुकली होती, मस्त झाली आता सर्व. वाढलं होतं, गायनं मस्त खाल्ले. अजून इकडं बी गवत झाले. गाय बांधून दिली का खाऊन घेते वरचीवर मस्त. इकडं नाही आहे गवत काढायचं, तसं राहून देऊ, गाय खाऊन घेते वरचीवर. तसं इकडं बी भरपूर गवत झालं होतं. इकडं गवत उगलं होतं, मम्मीने गवत साफ केलं आहे. अजून तिकडं पण आहेत. हे बघा किती फुलं आलेली आहेत. ते गावठी गुलाब आहेत. गावठी गुलाबाचं झाड आहे, मस्त फुलं आले आहेत याला पण. आता ही फुलं सर्व गवत काढायचं आहे, कारण का याच्यात झाडं उगलेली आहेत, ती राहून द्यायची, त्याच्यामुळं नंतर काढून टाकू. हे गुलाबाच्या झाडाला बी मस्त फुलं आले आहेत एकदम बरी. पाऊस झाला आहे, मस्तच फुलं आली. हे सर्व गवत काढावं लागेल. इथलं लईच गवत वाढलेलं आहे, पाऊस झाला तर सर्व खुरपून काढावं लागेल. मोगऱ्याचं झाड मस्त फुलं येऊ राहील त्याला पण. इथं झाड आहे. इथलं पाऊस झाल्यावर मस्त ग्रीन ग्रीन दिसतंय सर्व वातावरण व्यवस्थित. त्याचबरोबर गवत पण होत आहे, ते पण मग साफ करावं लागतं. जनावरांना खायला टाकून दिलं आहे वडिलांनी, तर यांना खायला टाकून देऊ बकऱ्यांना. हो हो हो, दमदारा थोडंसं टाकल मिळतंय तुम्हाला खायला. गाड्या उचलून घ्यावं लागेल सर्व यांच्या पुढच्या. म्हणे कुठे हिंडतोय तू, फिरतोय? कुठं फिरू राहिला? चाल, तू पण आला काय? पप्पी घ्यायची काय? हे काळे काळू, मारू नको. मारू कशी मारू तुला? काळ्या मारतो, खायला टाकून देऊ. खा, सर्वांना खायला टाकले.
चला बकऱ्यांना तर खायला टाकले आता. बकऱ्यांना खायला टाकले. शेतात जायचं होतं थोडंसं बघायला मका कशी आहे उतरली म्हणून. पण मग आता घरी आली का मग जाऊ आपण शेतात फिरायला. मका कशी उतरली बघायला. तर गाय बांधून दिली गवत खाऊ राहिली मस्त ती. राग येतोय त्याला, रागीच टाईप डोक. म्हणे काय करायला गेलं तर कुठं गागू राहील ती. रिकाप गागत होती ना तुला पण. काय रे कारनामे करू राहिल तू. तुला पाहून गागू राहील ती एवढी. तिचं पिल्लं आहे काय वर. कुठं गागू राहील ती दिसणार पण ती. लय गागत होती जोर जोरात खडी खप. खारुताई गागत होती. तिची पिल्लं असतील करेल काम. जाऊ नको वर झाडावर. तिला वाटलं पिल्लं खाऊन गेल माझ्यावाले म्हणून गागू राहील ती जास्त. काय मस्त गाणं गाऊ राहिला पक्षी. चल घरात. हां चल. खारुताईची पिल्लं खाऊ नको मला मारील तुला मी. चल चल घरात. चल चल पटकन. काय गवत खायचंय का तुला. चल काय गवत खाय. गवत खाऊ राहिला छान. कोणावर त्याच्यामध्ये फुलाची झाडं उतरलेली ना त्याच्यामुळे ते थोडंसं जपून काढावं लागतं. मस्त गारवा लिहून बसला मोने बाहेर झाडात. म्हणजे मोठे झाले का मग पुन्हा उपटून दुसरीकडे लावून देऊ. तोपर्यंत छोटे तोपर्यंत राहून देऊ. ती आळी लागली झाडाला. इथली पानं खाऊन घेऊ राहिली सगळी. किती डेंजर आळी. ही शेंडी खाऊन घेतली अशी. कवळे कवळे शेंडी खात आहे. पानं खाऊन घेतले त्यामुळे फुलं येते नाही. हे खाऊन घेतले सर्व इथलं. मग काढून फेकून द्यावं लागेल तिला. तिला फांटी सहित काढली तिला लांब फेकून देऊ. अजून बघावं लागेल आहे का काही. कारण ते खाल्लं तेवढे अंडे देते पानावर. पुन्हा ते पिल्लं तयार होतात त्यांच्यावाली. या झाडाला लय आळायला लागले जाते. हेच प्रॉब्लेम आहेत. चांदणीचं झाड आहे ना त्या चांदणीच्या फुलाचं झाड आहे. याला अशा ग्रीन कलरच्या खूप आळायला लागले जाते. लक्ष द्यावं लागेल झाडावर बी. आळाय फेकावं लागेल काढून. कशी बघते आळी. रागानं बघते बाई. पण तुम्ही पण लक्ष द्या तुमच्या झाडांवर. बघा गुलाबाचं झाड किती लढले. फुलंच फुलं. मस्त फुलं आलेली आता. हे आहे 5 पांडव झाड. कोणी कृष्ण कमळ म्हटलं जातं. मस्त फुलं आलेत त्याला पण त्याला पण मस्त हे लागलं जातं. त्याला मुंगळी लागल्या जाते तशी. त्याला मुंगळी त्याच्यावाले कळ्या खाऊन घेत आहे. नाही त्याला बारी 7-8 कळ्या लागल्या होत्या. काही कळ्या फुलल्या काही गळून गेल्या. ते मुंगळी खाऊन घेतात. त्याच्यात गोड वाय का काय काय माहिती. मुंगळी लागल्या जाते सर्व कळ्यांना. हे पुन्हा इथं कळ्या आली आहेत मस्त. मस्त कळ्या फुटल्या आता पुन्हा. इथं तर आले होते फुलं मस्त 2-4.